रायगड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर येत आहे। माणगाव तालुक्यातील एका 15 वर्षीय निष्पाप मुलीची निर्गुण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। या घटनेमुळे संपूर्ण माणगाव परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। नेमकी काय आहे ही घटना पाहूया या सविस्तर आजच्या रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी राजशेखर परब आणि आपण पाहतात रायगड टुडे मराठी। हृदय पिळवून टाकणारी ही घटना घडली आहे रायगड जिल्ह्यातील माणगाव जवळील खरोशीवाडी येथे। मुंबईच्या विलेपार्ले येथील सेंट झेवियर शाळेत शिकणारी 15 वर्षीय निधी राकेश उतेकर ही मुलगी तिच्या कुटुंबासोबत उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी 8 दिवसांपूर्वीच आपल्या गावी आली होती। निधीने नुकतीच इयत्ता 9वी ही उत्तीर्ण झाली होती। 9वीची परीक्षा दिली होती, मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। सोमवारी दिनांक 25 मेच्या रात्री 9 वाजेच्या सुमारास निधी वडिलांचा मोबाईल फोनवरनं बोलत घराच्या बाहेर पडली। ती परतलीच नाही। ती बेपत्ता झाल्याने सोमवार रात्रीपासून कुटुंबीय आणि पोलिसांकडून तिचा शोध सुरू होता। अखेर बुधवार 27 मे रोजी खरोशीवाडीच्या जंगल भागामध्ये एका निर्जन स्थळी एका मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली। मृतदेहाची पाहणी केली असता तो निधी उतेकरचा हिचाच असल्याचं निष्पन्न झालं। प्राथमिक तपासामध्ये निधीच्या अंगावरती जखमा पाहता तिची अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज जो आहे तो व्यक्त केला जात आहे। घटनेचे गांभीर्य ओळखून माणगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉड यांना पाचारण करण्यात आले आहे। निधीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला असून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच हत्येमागचं गूढ आणि अधिक बाबींचा खुलासा होण्याची शक्यता आहे। एका उन्हाळ्याच्या सुट्टीत आनंदाने गावी आलेल्या 15 वर्षाच्या मुलीचा असा करुण अंत झाल्याने उतेकर कुटुंबांवरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या प्रकरणाचा सखोल तपास माणगाव पोलीस करत असून या क्रूर हत्येमागे नेमकी कोणाची भूमिका आहे आणि नेमकं काय कारण आहे, या हत्येचं काय कारण असेल याचा शोध घेणं आता पोलिसांसमोर एक मोठं आव्हान आहे।